नमस्कार मंडळी, श्रद्धास किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झुणका त्यासाठी मी भाकरी. इथे कांदा कापून घेतलाय, हिरवी मिरची घेतली 2 ते 3 हिरव्या मिरची, कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीर. चला तर पुढे आपण बघूया. इथे आपण तव्यामध्येच टाकणार आहोत झुणका. झुणका म्हणजे झुणका पण बोलतात आणि बेसन पण बोलतात. तर आपण इथे तव्यामध्येच बनवूया. थोडंसं बनवायचं आहे तर इथे मी तव्यामध्ये तेल टाकून घेतलंय. इथे मी थोडेसे जिरे टाकले, थोडीशी राई, इथे मी राई जिरे टाकून घेतलेत. तर आपण जो कट केलेला कांदा आहे ते टाकून घेऊया. थोडा लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची, तिथे थोडासा किचन मिसिज आला आहे, ते प्लीज तुम्ही इग्नोर करा. इकडे मी इथे आपले कांदा लसूण वगैरे करून घेतलंय इथे टाकून. आणि इथे मी चण्याचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेतलंय, त्यामध्ये मी थोडीशी 1 चम्मच हळद टाकली आहे. थोडंसं आता मी यामध्ये मीठ टाकून घेते चवीनुसार. थोडंसं पाणी घालून चांगलं फेटून घेते. या प्रकारे असे तुम्ही हे करून घ्या, फेटून घ्या पाणी घालून. आता फेटून घेतलेलं बेसन यामध्ये टाकून घ्यायचं. छान असं परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. मला पातळ हवा असेल तर थोडं पाणी घालून तुम्ही पातळ पण करू शकता. तुम्हाला घट्ट पाहिजे तर तुम्ही घट्टही करू शकता. इथे मला थोडंच करायचं होतं, त्यामुळे मी तव्यामध्ये केलं. थोडंसं आपण यात पाणी घालून घेऊया भांड्यामध्ये. चांगलं शिजू द्यायचं, मीडियम फ्लेमवर जरा शिजू द्या 7 ते 8 मिनिटाचं. बारीक गॅसवर तुम्ही चांगलं हे करू द्या, त्याला शिजून घ्यायचं, नाहीतर कच्चं राहतं ते. व्हॉट्सअप कॉल काय करते, काय बोलायचं नाही बनवलं बेसन. यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. अच्छा, थोड्या वेळ आपण इथं झाकण ठेवूया 5 मिनिटं फक्त. हे बघा इथे तयार आहे आपलं फक्त खरडा बेसन. तव्यावरचा किंवा खरडा बेसन नुसतं झणझणीत. तुम्ही याला बाजरीच्या भाकरी सोबत किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत खाऊ शकता, चपाती सोबतही खाऊ शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.